या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। चांगल्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये जेवायला जायला कुणाला नाही आवडत। आपण सारेच जण अशा हॉटेलमध्ये जेवायला जातो, पण तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये अस्वच्छता आणि घाणेरडेपणा असेल तर नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। अतिशय किळसवाणा आणि संतापजन्य असा हा प्रकार आहे आणि हे ऐकून तुमचाही राग अनावर होईल। हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला विनेगर, कांदा, मिरची आणि लोणचं अशा वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात। तुम्ही मागवलेला पदार्थ टेबलावर येईपर्यंत काहीतरी टाइमपास म्हणून तुम्हाला हे खायला दिलं जातं। अर्थात कांदा किंवा लोणचं वगैरे कोणी फारसं खात नाही, त्यामुळे हे पदार्थ जे आहेत ते तसेच राहतात। पण तुम्ही उष्टे केलेल्या या कांद्याचं पुढे काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की हे पदार्थ जे आहे ते फेकून दिले जातात तर हे फार चुकीचं आहे। व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ सध्या समोर येतोय आणि हा व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकेल। मात्र हेच आपले राहिलेले पदार्थ हे धुवून दुसऱ्या ग्राहकाला सुद्धा दिले जातात। अतिशय वाईट प्रकार हा हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। याबाबतचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आता संकट ओढवलेलं पाहायला मिळतंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून निर्यात शुल्काबाबत दिलासा मिळालेला नाही असं चित्र समोर येते। कांद्याचे निर्यात शुल्क 20% असतानाच आता बांगलादेशानं कांदा आयातीवर 10% शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे। यामुळेच कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। केंद्र सरकारनं तातडीनं याबाबत पावलं टाकण्याची मागणी आता केली जाते। बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयात करणारा देश आहे। गेल्या वर्षात 20% तर त्यापूर्वी 17% कांद्याची निर्यात एकट्या बांगलादेशामध्ये झाली होती। आता बांगलादेशातील कांदा सुद्धा बाजारपेठेत येतोय आणि या कांद्याला संरक्षण मिळावं आणि स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे यासाठी बांगलादेशानं कांदा आयातीवर 10% शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच आता भारतातले कांदा व्यापारी हे नाराज झाले। 17 जानेवारी पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होते आणि म्हणूनच कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। कल्याण डोंबिवली शहरामधल्या मोकळ्या जागा, झाडी झुडप, खाडी किनारे, उड्डाण पूल, ठराविक अड्डे, मद्यपी, गांजा सेवन करणारे आणि गुन्हेगार यांनी अगदी ओसंडून वाहत आहेत। अगदी रात्री उशिरापर्यंत हे अड्डे आरडाओरडा, शांततेचा भंग करीत सुरू असायचे। मागील 4 वर्षे हा त्रास इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत होता। मात्र आता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण पोलीस परिमंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून शहरातील गैरकृत्यांविरुद्ध अगदी धडाकेबाज मोहीम सुरू केलेली आहे। अनेक वर्षे अस्वस्थ असलेली कल्याण डोंबिवली आता शांत झालेली पाहायला मिळते। रात्री उशिरापर्यंत कल्याण असो, डोंबिवली असो या शहरांच्या विविध भागांमध्ये स्थानिक यंत्रणा, राजकीय मंडळींच्या आशीर्वादानं अगदी चायनीजच्या हातगाड्या, ढाबे, मद्य, गांजा, अंमली पदार्थ विक्री आणि तस्करीचे अड्डे खुलेआम चालायचे। त्यामुळे स्थानिक पोलिसांवर वरिष्ठांचं नियंत्रण राहिलं नाही अशी सुद्धा चर्चा होती। यामुळे सामान्य कल्याणकर किंवा डोंबिवलीकर मात्र खूप अस्वस्थ होता। गेल्या 4 वर्षात माजी पोलीस उपायुक्तांनी दिवसा किंवा रात्रीच्या गैरकृत्यांविरुद्ध कधीही आक्रमक भूमिका घेतल्याचं नागरिकांना दिसलं नाही। मात्र आता मोठ्या प्रमाणात अतुल झेंडे हे आपल्या पथकासोबत ही मोहीम राबवतायत, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। ब्रिज कॅन्डीमधील रहिवाशांनी विरोध केला म्हणून कोट्यवधी रुपये खर्चाचं वाहनतळ प्रकल्प हा रद्द करणाऱ्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दादरच्या शिवाजी पार्क मधील रहिवाशांनी सुद्धा याबाबत जाब विचारलेला आहे।
शिवाजी पार्क मैदानातील धुळीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेली 8 वर्षे आंदोलन करून सुद्धा मुंबई महापालिका यावर ठोस उपाययोजना का करीत नाही असा प्रश्न इथल्या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि आता अशा पद्धतीने या आंदोलनकर्त्यांनी याचा जाब मागितलाय। सागरी किनारा मार्ग प्रकल्पाअंतर्गत ब्रिज कँडी इथं भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार होतं। इथल्या रहिवाशांनी केलेल्या विरोधानंतर हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने रद्द केला। कोट्यवधी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पालिकेनं भूर्दंड सोसून रद्द केला। मात्र या निर्णयाचे आता पडसाद उमटू लागलेले आहेत, कारण शिवाजी पार्क येथील रहिवाशांनी या मुद्द्यावरून आता प्रश्न उपस्थित केलेले आहेत। एकीकडे रहिवाशांना असा न्याय दिला जातोय, तर दुसरीकडे मात्र साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा रहिवाशांचं ऐकलं जात नाही असा हा प्रश्न निर्माण झालाय। भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं म्हणजेच इस्रोने केलेल्या अभ्यासामध्ये देशातील मिथेन वायू उत्सर्जनाचे 22 हॉटस्पॉट समोर आले होते। यामध्ये पिंपरी चिंचवड मधील मुळशीतील कचरा डेपोचाही समावेश होता। आणि त्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं म्हणजेच एनजीटीनं याबाबत उपाययोजनांचे निर्देश देऊनही त्याचं पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पिंपरी आणि चिंचवड महापालिकेला नोटीस बजावली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।